सिंदखेड राजा मतदारसंघातून निवडून आलेले मनोज कायंदे आपल्यासोबत आहेत। कायंदे सर, तुम्ही नुकतीच दादांची भेट घेतलेली आहे। मतदारसंघात मिळालेला विजय आणि दादांची भेट, काय पहिल्या भेटीमध्ये दादा काय म्हणाले? दादा प्रचंड खुश आहेत, कारण की दादांनी अतिशय फार मदत आमच्या जिल्ह्यासाठी केली। जिल्हा बँकेसाठी 350 कोटी रुपये तात्काळ आमची जिल्हा बँक म्हणजे बरखास्त झाली होती, सगळी तळागाळाला गेली होती, परंतु तिला फार 350 कोटी रुपये देऊन फार एक जीवनदान बँकेला मिळालं। आणि एवढं करूनही जर सोबत राहिलं नाही, त्यामुळे दादा प्रचंड नाराज होते आणि दादाला एक चांगली शाबासकी मला दादांनी दिली। पण तुमच्या मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर तब्बल 5 वेळा जो माणूस आमदार म्हणून राहिलेला आहे त्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही ही निवडणुकीला उतरलेला होतात। काय निवडणूक म्हणजे काय घडलं की 5 वेळा आमदार राहिलेल्या व्यक्तीला तुम्ही हरवू शकलात? नाही, खरं तर मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षापासून सातत्यानं एक हाती सत्ता असतानाही कसल्याही प्रकारचा विकास त्या ठिकाणी करू शकले नाही। आमच्या सिंदखेड राजा मातृतीर्थ सिंदखेड राजा जिजामातेचं जन्मस्थळ असलेलं सिंदखेड राजा या एवढ्या मोठ्या नावाजलेल्या मतदारसंघामध्ये आज रोजीही MIDCचं अस्तित्व नाही किंवा त्या आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आले नाही। सिंचनाची कोणती व्यवस्था नाही, उद्योगधंदे तर नाहीच, आणि जे सुरू होते अगोदरच्या काळात जे आदरणीय भास्करराव शिंगणे साहेबांच्या काळात जे सुरू होते तेही सगळे बंद 25 वर्षामध्ये पडलेले आहेत। अशा अनेक प्रचंड समस्या त्या ठिकाणी होत्या आणि लोकांना एक शाश्वत चेहरा त्या ठिकाणी लागत होता। तर जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती आणि त्या जनतेनेच आपल्याला या ठिकाणी विजय मिळवून दिलेला आहे आणि हा विजय जनतेचा आहे। राष्ट्रवादीमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा राजेंद्र शिंगणे हे अजित पवारांकडे आले होते, त्यांना भरघोस निधी देखील मिळाला होता आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी तुतारी हातामध्ये घेतली आणि त्याच्यामुळे अनेक आपण जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांचं म्हणणं हेच होतं की मी स्वतःसाठी निधी घेत नाहीये, मी जनतेसाठी निधी घेतोय, मला मतदारसंघातलं काम करायचं आहे। याच्यावर तुम्ही काय म्हणाल? नाही, अगदी असं दुटप्पी वागल्यामुळे कदाचित तसं घडलं असावं आणि जनतेला एक सक्षम चेहरा त्यांच्या विरोधात हवा असावा आणि तो माझ्या रूपाने मिळाला। त्यामुळं ते लोक आपल्या भरभरून जनता साथ देत होती, म्हणजे कसल्या अपेक्षा न करता लोक सोबत होते आणि शेवटपर्यंत मते पडेपर्यंत लोक अगदी जीवाच्या काळजापासून सोबत राहून काम केलं आणि मतदान पेटीतून लोकांनी विजय आपल्याला दाखवून दिला। पण या निवडणुकीमध्ये जसं एक म्हटलं गेलं की ही निवडणूक जी आहे ती धनशक्तीच्या जोरावरती केली गेली, आपल्या मतदारसंघाबद्दल देखील अशीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं होतं, काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, अगदी ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचीच लढाई झाली। प्रस्थापित जे होते गेले 25 वर्षापासून ते सत्तेत आहेत, 25 वर्षापासून आमदार मंत्री त्या ठिकाणी राहिलेत, दुसरे प्रतिस्पर्धी तेही आमदार त्या ठिकाणी राहून गेलेत आणि हे प्रचंड त्यांच्याकडे शक्ती, सगळ्याच पद्धतीची शक्ती त्यांच्याकडे होती आणि वरतूनही त्यांना शक्ती मिळाली असेल त्याच्याबद्दल काही शंका नाही। परंतु आम्ही ग्रास रूटवरचे डाऊन टू अर्थ राहणारे लोक जनतेत असल्यामुळं लोकांनी ही निवडणूक हातात घेतली। लोकांनी आपल्याकडून 1 रुपयाची त्या ठिकाणी अपेक्षा केली नाही आणि सरळ मतपेटीतून त्या ठिकाणी दाखवून दिलं की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, तर ते जनशक्ती जिंकलेली त्या ठिकाणी आहे। जेव्हा तुम्ही निवडणुकीला उभे राहिला त्याच्यानंतर खरं तर सोशल मीडियावरती असेल किंवा विविध मेसेज व्हायरल करणं असेल, या सगळ्या गोष्टी घडत होत्या, तुम्हाला त्याचा फटका बसला? नाही, जनता सोबत असल्यामुळं मला त्याची कधीच भीती वाटली नाही, कारण की अफवा पसरवणं, कारण की पायाखालची वारू त्यांच्या सडकली होती। जेव्हा मी माझा AB फॉर्म भरून अर्ज भरला तेव्हा लगेच त्या दोन्ही माझे प्रतिस्पर्धी उमेदवार जे शिंगणे साहेब होते त्यांना अडचणी झाल्या होत्या। त्यांना आता कळून चुकलं होतं की आता आपल्याला फार अडचण होणार आणि आपली जीत त्या ठिकाणी होणार नाही, त्यामुळं अनेक अफवा ते शेवटपर्यंत पसरत राहिले, परंतु जनतेने ते सगळ्या हाणून पाडल्या। एक शेवटचा प्रश्न की आता निकाल तर लागलेला आहे, महायुतीला बहुमत देखील मिळालेलं आहे, मुख्यमंत्री कोण होणार याच्याबद्दल चर्चा रंगत आहेत। दादाने तुमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे, कार्यकर्ता म्हणून, पक्षाचा नवीन आमदार म्हणून काय वाटतं, काय भावना? नक्कीच आम्हाला तर दादाच मुख्यमंत्री झालेले आवडेल, परंतु महायुतीचे सर्व ज्येष्ठ मंडळी बसून ठरवल्यानंतर जो निर्णय होईल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील आणि माझे नेते आता दादाच त्या ठिकाणी राहणार आहे। आपण पाहतो आहोत की या विधानसभा निवडणुकीमध्ये खरं तर धनशक्तीच्या विरोधात खरं तर ही संपूर्ण निवडणूक झालेली होती आणि त्याच्यामुळे जनतेने त्यांना कौल दिलेला आहे आणि निकाल आता स्पष्ट आहे। अशा पद्धतीची खरं तर जी भूमिका आहे, जे मत आहे ते आपल्यासमोर या ठिकाणी कायंदे यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम TV मुंबई।